पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मन. गाणं तर ऐकलंच असेल ना. हां, मी मनस्वी तुमचं सर्वांचं एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण मालवणी स्टाईल पापलेट फ्राय बनवणार आहोत. पापलेट फ्राय म्हणजे माशाचा थोडंसं वेगळा प्रकार. तर मी मस्त पापलेट घेतला, तो स्वच्छ धुतला, त्याला आगळाची अंघोळ घातली. आगूळ म्हणजे कोकम सरबताचा आंबट व्हर्जन. कधीतरी लिंबाच्या ऐवजी हे वापरून बघा, खूप छान लागतं. माशाचा जो उग्र वास असतो ना, तो आगळामुळे जातो. त्याच्यानंतर मी गावठी हळद टाकली. गावठी आम्ही घरात बनवलेला मालवणी मसाला जो फिशसाठी खूप छान असतो तो टाकला आणि ते मॅरिनेट करायला ठेवून दिलं आणि त्याच्यात आलं लसूण पेस्ट पण टाकलेली. नंतर रवा घेतला आणि रवा 3 चमचे जर घेतला तर त्याच्यात 1-1.5 चमचा जे तांदळाचं पीठ असतं ते टाकलं. त्याच्यामुळे कसं जी पापलेट फ्रायवरती जी वरचं फ्रायनेस जो येणार आहे आणि जो कुरकुरीतपणा येतो ना, तो तांदळाच्या पिठामुळे येतो. त्यामुळे न विसरता घाला. आणि नंतर त्याला मिक्स करून घेतलं. त्याच्यात परत मालवणी मसाला टाकला, कारण की वरचं कवर खातानासुद्धा ते चमचमीत लागलं पाहिजे म्हणून तो मसाला टाकला. हळद टाकली आणि मीठ टाकलं आणि या सर्व मिश्रणाला ना असं एकत्र करून घेतलं, कारण की सगळं एकजीव झालं पाहिजे. जेव्हा ते एकजीव होणार तेव्हा ते सगळं एकत्र होऊन लागणार आणि त्याची टेस्ट खूप छान येते. नक्कीच असं करून बघा, कारण की नुसतं रवा आणि पीठ लावण्यापेक्षा असं जे मिश्रण करून लावतो ना, त्याला एक वेगळी टेस्ट असते. तवा गरम केला. इथे मस्त पापलेटसुद्धा आपले मॅरिनेट झालेले. तव्यात तेल टाकलं आणि आपले एक पापलेटाला उचललं आणि मस्त ह्या मिश्रणात घोळवून त्याला छान असं दाबलं वरून, कारण की जर दाबलं नाही ना तर तो आतमध्ये जो रवा असतो ना तो तेलामध्ये पसरतो आणि तो फुटला नाही पाहिजे, म्हणून ते आपण तांदळाचं पीठ बाइंडिंगसाठी पण घातलेलं होतं. तर ते सगळे त्यात ह्याला पापलेटला असं दाबून लावलं आणि मस्त ते तव्यावरती ठेवलं. तव्यावरती ठेवताना बघा, तरीही माझा थोडा रवा बाजूला सुटला आहे. त्याने कसं होतं माहिती आहे, जेव्हा टाकतो ना आपण तेव्हा ते मग तेल खराब होतं आणि मग ते मच्छी नीट चांगली फ्राय होत नाही. म्हणून ती काळजी घ्या. मस्त ते ठेवल्यावरती नंतर पानं घेतलीत हळदीची. ती हळदीची पानं कापलीत आणि मस्त माशांवरती ठेवली. त्याने ना हळदीच्या पानांचा वास मच्छीत उतरतो आणि ते इतकं सुंदर लागतं ना खाताना. नक्की एकदा अशी पद्धत ट्राय करून बघा. तर असं केलं मी मालवणी स्टाईल पापलेट फ्राय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.